हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे, ब्लाऊज हा आपला पाठीवर व्यवस्थित बसत नाही, कधी-कधी वर उचलला जातो. त्यामुळे आपण काय ट्रिक वापरायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला आपण मागचा गळा कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण जे मार्जिन त्यामध्ये ॲड केलं आहे, मी 2 इंच मार्जिन ॲड केलं आहे. त्या मार्जिनवर मी दोन्ही बाजूने टिक मार्क करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला टिक मार्क करून घेतले आहे. त्यानंतर आपण मागचे टक्स काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण मागचे टक्स हे व्यवस्थित गळ्याच्या सेंटरला ठेवून आपण 4.5 इंच मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी त्यावर पट्टीच्या साहाय्याने तिरकी अर्धा इंच इतपत मागचे टक्स मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण ब्लाऊजमध्ये 1 इंच मार्जिन टक्ससाठी मिळवलेले असते. अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने मी दोन्ही टक्स पिना जोडून लावून घेतले आहे. त्यानंतर आपण फिटिंगच्या बाजूने अर्धा इंच अशी तिरकी रेष मारून घेतली आहे. त्यानंतर आपण ती तिरकी लाईन मारली आहे तिथपर्यंत आपण ते कपडा कट करून टाकणार आहे. त्यामुळे आपली ब्लाऊजची फिटिंग पण व्यवस्थित बसेल आणि ब्लाऊज पण आपलं छान येईल. अशा पद्धतीने मी ते अर्धा इंच इतपत ते कापड कापून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपले ब्लाऊज हे व्यवस्थित असं सरळ रेषेमध्ये ब्लाऊज हे तयार होईल आणि घातल्यावर पण छान फिटिंगमध्ये बसेल. अशा पद्धतीने